प्युअर जंगली माणूस अख्ख्या 3 डागात वरती गेलेला आहे भाई, मंकी मॅन. शहर में सूरज की रोशनी नहीं दिखाई देती, आ जाओ दिखा दूंगा. आता सुरू होते थोडी कठीण चढाई. फायनली 2 तासाच्या भन्नाट ट्रेक नंतर कलावंती दुर्गच्या टोकाला पोहोचलो रे. रामराम मंडळी, कसे सर्वजण, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत कलावंती आणि प्रबळगड, 2 गडांची भटकंती करण्यासाठी आलेलो आपण आज. तर इथे यायचं कसं, वरून तुम्हाला एक सकाळी 8:30ची बस आहे, पण आम्ही अर्ली मॉर्निंग आलेलो तर आम्ही सरळ ॲटो केलेला. आम्ही 5 जण होतो तर आम्ही 400 रुपये देऊन बार्गेनिंग करून ॲटो केलेला आणि आपल्याला इथं तो आपल्याला बेस विलेजपर्यंत सोडेल. त्याचं नाव आहे ठाकूरवाडी. तर ठाकूरवाडीमध्ये यायचं. ठाकूरवाडीवरून इकडं त्या साईडला बघू शकता तुम्हाला नाश्त्यासाठी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आणि पार्किंगची पण व्यवस्था केलेली आहे, ते 4 व्हीलर वगैरे, आणि या इकडे 2 व्हीलरची. जाऊन आपण भन्नाट ट्रेक करायला कलावंती. आजचे आमचे ट्रेकिंग मेंबर हे आहेत स्वप्नील भैया, भाऊजी, श्रीकांत भैया, आपले विकिपीडिया, आणि आपले रमेश राव. तर मित्रांनो, आपल्याला त्या टोकापाशी जायचं आहे बघा. पायथ्यापासून इथपर्यंत 2 व्हीलरनं पण येऊ शकता तुम्ही, पण आमचं तर म्हणणं आहे की तुम्ही खालीच पार्किंग करून मस्त ट्रेकिंग करत आनंद घेत घेत तुम्ही येऊ शकता. बेस्ट राहील ते. हां, हा आता रिअल ट्रेकिंगचा पॉइंट स्टार्ट झालेला आहे आणि आपल्या भन्नाट ट्रेकला स्टार्टिंग झालेली आहे मित्रांनो. चला, वरती जायचंय खूप. नाही शॉर्टकट बिटकट. अन्नाची दुसरी वेळ आहे, अण्णा दुसरी वेळ आहे ना? दुसरी का तिसरी? आणि मागच्या वेळेस मी आणि रमेश आणि पंकज आलो होतो, पण ते बंद होता, तेव्हा आमचं काही बघणं झालं नाही. कसले भारी नजारे आहेत. ओ डिस्काउंट. आमचा हिरो बघा, आमचा हिरो बघतोय. अयो हाय करतोय, ट्रेकिंग करतोय, ट्रेकिंग. चला काही दिवसात तुम्हाला बी यायचं म्हणा. लवकर मोठे व्हा. ए गोबऱ्या. चलो चलो चलो. शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर चला, एकदम निवांत शांततेचे ठिकाण पाहिजे. चला दाखवतो. शहर में सूरज की रोशनी नहीं दिखाई देती, आ जाओ दिखा दूंगा. देखो
तर आम्ही आलेलो आहे फक्त 20%. आणि हा विहंगम नजारा बघा, खतरनाक दिसतोय. मित्रांनो खरंच सांगतो, डेंजर आहे आणि खूप मजा पण येते. रमेश कसं वाटतंय? हा बघा, हा बोलू पण शकत ना, तुम्ही अंदाज लावा. आपण आपल्या प्रत्येक ट्रेकमध्ये ना स्टार्टिंगला ठरवतो की आपल्याला ना सूर्य उगवताना बघायचा आहे, ते पण वरती जाऊन. पण ॲज ऑलवेज आज पण आपण वरी जायच्या अगोदर सूर्य वरी आलेला आहे. असं काही नाही, करू आपण एखादा असा कुठला तरी ट्रेक. त्यासाठी स्ट्रेच करायला लागला, समजून आले. त्यासाठी लवकर उठावं लागतं रमेश. उठलो होतो मी. हे बघा आले, स्वप्नील भाई आले. भाऊजी कुठे गेले? खाली आम्ही पण आलो. हा अवघड ट्रेक आहे, शॉर्टकट होता म्हणून सगळ्यांनी केलेला, पण एकदम चढतीचा ट्रेक आहे हा. आणि इकून एकदम सोपं आहे. इकून जर रस्ता दिसतोय ना, एकदम सोपा आहे वर यायला. अच्छा, या साईडने पण एक रस्ता आहे. शॉर्टकट म्हणून सगळ्यांनी घ्यायला गेले हा आणि चढती जास्त लागली, त्यामुळे एकदम सरळ आहे ना. सगळ्याचे चेहरे दिसतात आता हे कसं. बघा आपण कुठून आलो बघा, तुम्हाला दाखवतो मी. इकडे 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 इकडे. आणि बघा फर्स्ट सेकंड फर्स्ट गाडी फर्स्ट नंबर वर आले. भाऊजी. कलावंतीन सुरू काय आहे, त्याचा उद्देश मूळ नाही का, ह्या जे रस्त्यावर होता पुण्याला आणि कोकणाला जोडणारा, त्या रस्त्याला टेहळणी करण्यासाठी हा बुरुज मानलेला. तर ह्या बुरुजावरून जवळपास सर्व महत्त्वाचे किल्ले दिसतात. माथेरानचा पॉईंट दिसते. अच्छा, माथेरानचं पॉईंट हा इकडे. इथं सांगता येणार नाही आपल्याला एक्झॅक्ट कुठे आहे. एक्झॅक्टली नाही सांगू शकणार आपण, पण माथेरानचा पॉईंट, सुधागड, जवळपास कर्नाळा, भरपूर सारे पॉईंट्स दिसतील. वरती गेलं तर आणखीन तुम्हाला क्लिअर दिसेल. तर मित्रांनो, जसं पाहू शकता तुम्ही, इथं पण एक टेंट आहे, त्या साईडला पण जागा केली. अशी यांनी जागोजाग थोडी जागा केली. तर तुम्ही आरामात स्वतःचे टेंट घेऊन येऊन इथं राहू शकता. इथं थांबायचं, सकाळी अर्ली मॉर्निंग उठून वरती जाताल, जो वरतीचा व्ह्यू दिसेल एकदम विहंगम नजारा असेल. आत्ताशी आपण इथं आलेलो आहे. आपल्याला जायचंय हे जे वरचं टोक दिसतं ना, आणखीन काहीच नाही. आणखीन मेन मजा होईल. हा जे आहे ना, हा इथलचा म्हणजे बेस्ट पॉईंट असल्यासारखं आहे. इथं भरपूर जागा आहे आणि इथे एक छोटंसं विलेज पण आहे, जे तुम्हाला राहण्याची, खाण्याची, जेवणाची, बाकी सगळी व्यवस्था इथं होऊन जाईल. तुम्ही नाईट लाईफ इथं जरी थांबले ना तरी पण हे बेटर आहे. एकदम सेफ आहे, काही टेन्शन नाही आहे, काही नाही, सगळ्या गोष्टी आहेत. इथं थांबायचं आणि अर्ली मॉर्निंग उठून वरती जायचं. जसं की मी तुम्हाला दरवेळेस सांगतो ना, सह्याद्रीमध्ये ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी आपल्याला कुठंच नाही अनुभव भेटणार. ही कलावंतींची तिसरी वारी येण्याची. तर फर्स्ट टाईम मी तर खालूनच रिटर्न गेलेलो. सेकंड टाईम जेव्हा आलो तेव्हा ह्या बेसपर्यंत पोहोचलो होतो. पण ॲक्च्युली आता हे जे पोर आहेत हे पोर नव्हते माझ्यासोबत. हे असल्याचे त्या टायमाला पण वरती गेलो असतो. आत्ता आपण जाणार आहे वरती. इथून पुढे खास मजा आहे, तुम्ही बघत राहा. एकदम भारी व्ह्यू आहे, खूप छान दिसणार सगळं. आपला हा भन्नाट असा ट्रेक होणार आता इथून पुढे. इथं जागोजागांनी पाट्या लावल्यात. इकडं नाही जायचं, ह्या साईडला जायचं म्हणून आपल्याला दिलेलं आहे. कलावंती आणि प्रबळगड दोन्हीकडे जाऊ शकतो. थोडंसं पुढे आलं की ते एक पाटी लावली, त्यांनी दिलं पण आहे. इकडे प्रबळगड आहे आणि इकडे कलावंती दुर्ग. जाऊ आपण कलावंतींना पहिले. आपले पार्टनर पुढे गेलेले. आपला आहे कलावंतींचा सुळका, तिथे जायचं आपल्याला. आणखीन आपण इथंच आहे बाबा. आज संडे असल्यामुळे खूप पब्लिक आलेली इथं. आणि आता जे रिटर्न लोक येत आहे ना,
ते त्यांनी ते खाली कॅम्प केलेला आहे, तिथे राहिलेले, वरती गेलेले आणि ह्या टायमिंगला ते रिटर्न येत आहे. आपण तिकडून आल्यामुळे आपल्याला थोडा वेळ नाही भेटत, त्यामुळे आपण आता सध्या वरती जातोय. पण ते बेस्ट राहील. थोडी विश्रांती करू, लिंबू पाणी पिऊ आणि पुन्हा आपल्या ट्रेकिंगला चालू करू. संपली नाही तर हो का बसला. पाणी सांगितलं ए चला बरी. आणि बस झालं, किती जुगाड करणार आहे. तुमच्या जुना आण्या जुगाड करतोय म्हणून आम्ही आण्याला सोबत घेतो दरवेळेस. काय नाही तर आता थोडंच राहिलेलं आहे. आता या दोरीच्या साह्यानं वरती जायचं. आणि आमचे आता हे बघा श्रीकांत भैया ये आता वर. आता हे किती लांब आहे दोरी? कमी आहे याची, समुद्र सपाटीपासूनची 600 समथिंग मीटर आहे. हा हा. जवळपास 2225 फूट आहे. तर बघूत आता आपले सोबती येत आहेत. जवळपास 85 डिग्रीच्या पायरी आहेत. सगळ्यात मोठं चॅलेंज, ठीक है कर लोगे तुम लोग भी कर लोगे. चलो सगळ्यात मोठं चॅलेंज आहे तुमच्या भीतीला मारणं. एकदा भीतीला मारलं की झालं, सगळी मजाच मजा आहे. एक बार डर का सामना किया ना तो फिर सब कुछ चंगा चंगा. या तुम्ही नक्की या ठिकाणी. आणि या दिवसात या, पावसाळ्यात नाही. पावसाळ्यात खूप भीती वाटते इथं. आणि ह्याच कारणामुळे पावसाळ्यामध्ये बंद असतं, कारण की इथे ग्रिल वगैरे नाहीये. पूर्ण आहे त्यामध्ये शेवाळ होतं. माझा थोडा शूज फाडला, त्यामुळे थोडंसं हळूहळू चालू आहे माझं. सगळे वरती गेलेत, मी जातो आपला आरामात. तर मी आलेलो आहे आणि हा आपला मेन सुळका आहे. तिथं आपल्याला आता दोरीने चढावं लागणार आहे. इथं पण वरती चढणार आहे 30 रुपये घेतात, कारण गावकऱ्यांनी एवढं हे करून बांधलेले दोरी वरती जाऊन सगळं केलेलं आहे ना, त्यामुळे ओबीसली घेणारच झाले. इकडल्या साईडनी दोरी पण आहे, 2 दोऱ्या आहेत आणि एक शिडी टाईप केलं आहे. तर आपल्या ज्या ताई लोक आहेत त्या पण येणार आहेत, तिकडे येऊ शकतात, असं काही नाही, प्रॉब्लेम काही नाही. आपले अनिल भाई प्युअर जंगली माणूस अख्ख्या 3 डागात वरती गेलेला आहे भाई. मंकी मॅन. अण्णा अण्णा चला, अण्णा अण्णा अण्णा. हा माणसाची स्पीड बघायची आता. हे 2 वगैरे डेंजर होते आपल्या ह्याच्यामध्ये. चालली दोरी. अण्णा हा अण्णा किती सांगा. मनोज बा 2 डांगात वॉलेट कुठे? बाई 2 डांगात 2 डांगात. नाही आरामात आरामात आरामात. हा 2 माणसं बस झाली आपली. आपले 2 माणसं फास्ट बस झाले, आपण हळूहळू होतो. आपण सगळेजण वरती आलेलो आहे. इथे एक महाराजाचं छोटं स्मारक बनवलेलं वरती, वरच्या साईडला. जाऊया, दर्शन घेऊया. फायनली आपण इथं आलेलो आहोत. महाराजांचे छोटेसे स्मारक बांधलेले इथं. तर मित्रांनो, महाराजांचं दर्शन झालेलं आहे आपलं. आता आपण निघालेलो आहे रिटर्न. जाऊया खाली आपण आता. जसा हा वर आला तसा आहे 120च्या स्पीडनी स्पायडरमॅन टाईप महाराजांचे जे मावळे होते त्या टाईपमध्ये खाली जाणार आहे. चलो चलो. बरं झालं आपण थोडंसं लवकर आलो होतो. आणखी लोक खालीच आहेत, एवढे लोक खाली आहे. आला एवढा लेट आला वगैरे. थांब. चला जाऊन आलो आपण वरती. आपल्याला 2 तास लागलेले पूर्ण. 8ला निघालो तर आपण 10ला वरती पोहोचलो. जरा सकाळी लवकर निघलो ना.
तुम्ही जेवढं लवकर येताल ना तेवढं तुमची बेनिफिशियल एनर्जी पण वाचेल आणि लवकर रन करेल. चला तर आता डायरेक्टली आपण भेटूया खाली. चलो बाय.